नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। पाटचारी करण्यासाठी अधिग्रहण करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला द्या। धुळे तालुक्यातील खोडदड येथील शेतकऱ्यांचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। धुळे तालुक्यातील खोडदड येथे पाटचारी करण्यासाठी अधिग्रहण करण्यात आलेल्या शेत जमिनीचा योग्य मोबदला तात्काळ देण्यात यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे तालुक्यातील खोडदड येथील शेतकऱ्यांनी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। दरम्यान 2 ते 2.5 वर्ष होऊन शेतकऱ्यांना अद्यापर्यंत कायद्यानुसार मोबदला मिळालेला नाही। त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे। लवकरात लवकर मोबदला देण्यात यावा अशी मागणी खोडदड येथील शेतकऱ्यांनी केली असेल त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। लवकरात लवकर मोबदला न दिल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आज शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिलेला आहे। माझं नाव सिद्धार्थ केदार, मी राहणार खोडदड। आम्ही सर्व शेतकरी बांधव आज जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आमचा सदरील पाट हा जमीन आमच्या गेलेल्या असून आमचा अजूनपर्यंत 2 ते 2.5 वर्ष होऊन गेले, कुठलाही मोबदला आम्हाला भेटलेला नाही आहे। आणि इथे आम्ही विचारणा केल्यास वारंवार आम्ही चक्रा मारत राहतो आणि इथं आल्यास विचारणा केल्या अधिकारी आणि कर्मचारी इथले सांगतात की टाळाटाळ करता सदरील उत्तरं कोणी चांगल्या प्रकारे देत नाही। आणि आम्हाला जर लवकरात लवकर आमचं प्रश्न मार्गी लावला नाही तर आम्ही तीव्र प्रकारे आम्ही आंदोलन करू। आम्ही माझं नाव वाल्मिक पाटील, आम्ही राहणार खोडदड। तर आमच्या इथली शेतजमीन जी आहे ती पाटबंधार आहे याच्यात गेलेली आहे, तरी ती जवळजवळ 3 वर्षापासून त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे, पण अजून त्याच्यात कुठलाही मोबदला आम्हाला मिळालेला नाही। तरी आम्ही इथल्या ऑफिसला आम्ही वारंवार चक्रा मारतोय येतोय, आम्हाला फक्त एवढंच सांगताय अधिकारी लोक की तुम्हाला होतं आहे, करतं आहे, जात आहे, पण त्याच्यामध्ये आम्हाला कुठलाही मोबदला मिळालेला नाही आहे। तरी जर आम्हाला त्याचा लवकरात लवकर मोबदला जर मिळाला नाही तर आम्ही शेतकरी स्तरावर तीव्र आंदोलन करू।